नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपली ही थांबलेली सिरीज जी होती करंट अफेअर्सची, डेली करंट अफेअर्स आपण आजपासून सुरू करत आहोत। डेली तुम्हाला करंट अफेअर्सचे लेक्चर मिळत जातील, कधी मी घेईन कधी सरांचे लेक्चर्स असतील। तर सुरुवात करूया 23 जून 2026 रोजीच्या करंट अफेअरला। फक्त लेक्चर सुरू करण्याआधी आपण विजेता बॅच लॉन्च केलेली आहे। या बॅच मध्ये ज्यांना कोणाला ऍडमिशन करायचे फटाफट इनरोल करा। 200+ ऍडमिशन झालेले आहेत। फक्त 499 फी रुपयामध्ये ग्रुप सी साठीची ही जीएस प्लस रिव्हिजन बॅच असणार आहे तुमची। यामध्ये करंट अफेअर्स रेकॉर्डेड असेल आणि जीएस चे लाईव्ह लेक्चर सोमवार पासून सुरू झालेले आहेत। पटापट इनरोल करा, कारण व्हॅलिडिटी घटकाच्या पूर्व परीक्षेच्या दिवसापर्यंत असणारे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत। काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा, अभ्यास मित्रचे ऍप्लिकेशन वरून जॉईन करा। सुरुवात करूया मग सेशनला। तर आपला पहिला प्रश्न आहे, जून 2026 मध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे विवेक अग्रवाल। विवेक अग्रवाल यांची एफएटीएफच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। सो बेसिकली 2026 ते 2027 चा जो पिरियड आहे, या पिरियड साठी ते उपाध्यक्ष असणार आहेत। तर त्यांनी ब्रिटनचे जे जाइल्स थॉम्सन आहेत त्यांची जागा घेतली आहे। ठीक आहे, बेसिकली त्यांची जागा ते घेणार आहेत। त्यानंतर बघा, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स विषयी जर बघायचं झालं तर 1989 मध्ये फ्रान्समध्ये जी पॅरिस येथे G7 शिखर परिषद झाली होती, त्या दरम्यान या टास्क फोर्सची स्थापना झाली होती। याचं मुख्यालय पॅरिसमध्येच आहे, फ्रान्समध्ये। यामध्ये 38 सदस्य राष्ट्र आहेत आणि 2 कोण आहेत तर एक युरोपियन युनियन आणि एक गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, असे 38+2 हे याचे सदस्य देश किंवा सदस्य राष्ट्र आहेत। आणि या एफएटीएफ चे अध्यक्ष कोण आहेत ते पण लक्षात ठेवा, एलिसा डी एंडा मद्राझो हे याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे? तर मित्रांनो भारताने 17वा क्रमांक मिळवलेला आहे ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन कशामध्ये तर या इंडेक्स मध्ये 2026 साली। सो बेसिकली या निर्देशांकात भारताचा स्कोर किती आलाय? 54.9% इतका स्कोर आलाय। सो भारतामध्ये असलेले जे पायाभूत सुविधा आहेत त्याच्या बाबतीमध्ये भारत सर्वात वेगाने सुधारणाऱ्या देशांमध्ये एक गणला जातो। मग 2024 पर्यंत कमी कार्बन उत्सर्जनाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये सुद्धा वाढ होण्याचा अंदाज आहे की 24% वाढ होणार आहे त्यामध्ये। आणि सगळ्यात शेवटी या इंडेक्स मध्ये कोण आहे तर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो 120वा नंबर सगळ्यात शेवटचा। आणि टॉप 3 मध्ये पहिलं स्वीडन आहे, देन दुसरं फिनलँड, तिसरं डेन्मार्क आहे। पुढचा बघा, इथे तुम्हाला या महत्त्वाच्या निर्देशांकाविषयी दिले की जर आपण पाहिलं तर भारताची पोझिशन काय आहे वेगवेगळ्या इंडेक्स मध्ये, तर ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताची पोझिशन आहे रँकिंग 127वी, वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये 157वी, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये 116वी। हे काही एवढी चांगली पोझिशन नाहीये। हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये जर आपण पाहिलं तर 78वी आणि 75वी, Q2 मध्ये आपल्याला 78वी रँकिंग बघायला मिळते। पहिलं कोण सिंगापूर आहे, बाकी यामध्ये पण फर्स्ट कोण दिलेलं आहे। त्यानंतर विमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 मध्ये भारताची रँकिंग 131वी आहे, पहिली रँकिंग डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे। ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारताची रँकिंग 13वी आहे, पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे। ग्लोबल एक्सपोर्ट रँकिंग मध्ये भारत 19व्या क्रमांकावर आहे, चीन पहिलं आहे। इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्यानमार पहिलं आहे। आणि IQ एअर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट जी आहे तर यामध्ये भारताची रँकिंग 6वी आहे। करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये 91वी आहे आणि एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये भारताची 6वी रँकिंग आहे। ठीक आहे, पुढे जाऊया। उपग्रह डेटाच्या माध्यमातून जागतिक जल आणि अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी भारत, इस्रो म्हणजे भारतातील इस्रो आणि फ्रान्समधील CNES यांनी कोणतं जॉईंट मिशन किंवा कोणतं जॉईंट त्रिशना नावाचं जे उपग्रह आहे, बेसिकली उपग्रहाविषयी दिलंय, तर ते कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहेत त्रिशना सॅटेलाइट? तर त्रिशना सॅटेलाइट कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहेत? 2027 मध्ये प्रक्षेपित करणार आहेत। सो त्रिशना जे आहे याचं फुल फॉर्म बघा काय, थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग सॅटेलाइट फॉर हाय रिझोल्युशन नॅचरल रिसोर्स असेसमेंट, हे त्रिशनाचं फुल फॉर्म आहे। तर भारत आणि फ्रान्स म्हणजे CNES आणि इस्रो मधलं हे काय आहे तर एक त्यांनी जॉईंटली डेव्हलप केलेले मिशन आहे
आणि हे 2027 मध्ये लॉन्च होणार आहे। यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन मेन उपकरणे आहेत, एक म्हणजे TIR थर्मल इन्फ्रारेड पेलोड आणि दुसरा म्हणजे VNIR स्वीर पेलोड जे आहे। तर यामध्ये दोन गोष्टींचा उपयोग केला जाणार आहे। सो जे काही TIR पेलोड जे आहे तर फ्रेंच अंतराळ संस्थाने काय केले, याला डेव्हलप केले, बेसिकली अचूक तापमान मॅपिंग प्रदान करणारे ते। आणि जे VNIR स्वीर पेलोड आहे हे पेलोड काय करणार आहे तर पृष्ठभागाचं परावर्तन जे आहे ते मोजण्यासाठी इस्रोने याला डेव्हलप केलेलं आहे। मग जागतिक स्तरावर जर अन्न आणि पाणी सुरक्षा जी आहे ती मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने हे मिशन त्यांनी लॉन्च करणार आहेत। पुढे जाऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2026 मध्ये भारताच्या पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट या प्रकल्पाची पायाभरणी कोठे केली आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिलं म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट ठरतं। सो पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट हे जे प्रकल्प आहे याची सुरुवात PM मोदी यांनी लखनपूर झारसुगुडा ओडिशा मध्ये केलेली आहे। लक्षात ठेवायचे। सो हा मेगा प्लांट आहे तो भारतामध्ये कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड याद्वारे विकसित केला जातोय। सो BCGCL द्वारे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भेल आणि कोल इंडिया लिमिटेड CIL यांचा हा जॉईंट प्रकल्प आहे। सो एकूण खर्च 25,016 कोटी अमोनियम नायट्रेट उत्पादन इतका म्हणजे खर्च जो आहे बेसिकली 25,000 कोटीचा, तो अमोनियम नायट्रेट उत्पादन क्षमता जी आहे ती प्रतिदिन 2,000 टन इतकी यामध्ये असणार आहे। त्यानंतर जागतिक विकसित निर्वासित दिन जो आहे 2026 चा तो केव्हा साजरा करण्यात आला? तर 21 जून, 19 जून, 22 जून, 20 जून। तर जागतिक निर्वासित दिन 2026 जो आहे रेफ्युजी डे बेसिकली, तर तो 20 जूनला साजरा करण्यात आला। कधी? 20 जूनला साजरा करण्यात आला। मग जर तुम्ही पाहिलं तर यावेळची थीम काय होती? अंटिल एव्हरीवन इज सेफ। अंटिल एव्हरीवन इज सेफ ही यावेळची थीम होती। बेसिकली जगभरामध्ये असलेले जे काही निर्वासित आहेत, रेफ्युजी आहेत, तर त्यांच्या धैर्याचा सन्मान करण्यासाठी हा जो दिन आहे तो साजरा केला जातो। दरवर्षी या दिवशी तो साजरा केला जातो। का? कोण करतं साजरा? तर संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, 20 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असलेला खान क्वेस्ट 2026 हा बहुपक्षीय संयुक्त लष्करी सराव कोठे ज्यामध्ये भारतीय लष्कराची तुकडी सहभागी होत आहे? सो खान क्वेस्ट 2026 बद्दल आपल्याला विचारलंय। तर मित्रांनो, मंगोलियामध्ये उलानबतर मध्ये तो काय आहे तर सराव हा जो आहे तो काय करण्यात आलेला आहे? आयोजित करण्यात आलेला आहे। सो खान क्वेस्ट हा काय आहे तर बहुपक्षीय संयुक्त लष्करी सराव आहे मंगोलियामध्ये उलानबतर या ठिकाणी 23वी आवृत्ती जी आहे ती इथे आयोजित केली आहे। यामध्ये भारताच्या बाजूने जाट रेजिमेंटचे सैनिक जे आहेत त्यासह एकूण 40 सैनिकांचा समावेश असणार आहे। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरण ITLOS चे न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीयाची निवड झालेली आहे? डॉक्टर बिमल N पटेल, डॉक्टर नीरू चड्डा, न्यायमूर्ती दलवीर भंडारी की डॉक्टर K राधाकृष्णन? तर दिसत असेल इथे तुम्हाला प्रोफेसर डॉक्टर बिमल N पटेल यांची निवड झालेली आहे। तर बघा, जे भारतीय कायदेतज्ञ डॉक्टर बिमल N पटेल तर यांच्या आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरण जे आहे ITLOS चे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे। 1 ऑक्टोबर 2026 ला ते पदभार स्वीकारणार आहेत आणि 2026 पासून 2035 पर्यंत आंतरराष्ट्रीय सागरी कायदा जो आहे या सागरी कायद्याच्या न्यायाधिकरणाचे ट्रिब्युनलचे न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झालेली आहे। आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरण जर तुम्ही पाहिलं तर त्याचं संविधान हे 1982 मध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलं आणि 16 नोव्हेंबर 1994 ला ते अंमलात आलं। मग याचं मुख्यालय कुठे आहे तर जर्मनीमध्ये हॅम्बर्ग या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे। जून 2026 मध्ये केनिया येथे आयोजित 11व्या आवर ओशन कॉन्फरन्स दरम्यान 15 देशांनी अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी कोणती घोषणा स्वीकारली असा प्रश्न इथे दिलाय। तर लक्षात ठेवायचे, मोम्बासा घोषणा, मोम्बासा डिक्लेरेशन। बेसिकली 11वी ओशन कॉन्फरन्स जी झाली होती त्यामध्ये मोम्बासा डिक्लेरेशन जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे। यामध्ये 15 देशांचा समावेश आहे।
तर बेल्जियम, कॅमेरून, चिली, डोमिनिकन रिपब्लिक, फ्रान्स, गांबिया, घाना, गिनी, लायबेरिया, पनामा, पापुआ न्यू गिनी, पेरू, रिपब्लिक ऑफ काँगो, सोमालिया, साऊथ कोरिया या म्हणजे जे काही देश आहेत तर अशा 15 देशांनी मोम्बासा डिक्लेरेशन वरती काय केलेलं आहे तर स्वाक्षरी केलेली आहे. सो बेसिकली आफ्रिका, आशिया, युरोप आणि जे काही कॅरिबियन नेशन्स आहेत, पॅसिफिक मधील 15 देश आहेत तर त्यांनी जी बेकायदेशीर मासेमारी होते त्या इल्लीगल मासेमारीला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी हे मोम्बासा डिक्लेरेशन स्वीकारलेलं आहे. सो याचं नाव केनियामधील मोम्बासा शहराच्या नावावरून ठेवण्यात आलंय, जे 11व्या ओशन कॉन्फरन्सचं यजमानपद भूषवलेलं आहे त्या देशाने. जून 2026 मध्ये 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारा पहिला अरब देश कोणता ठरला आहे? खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. जून 2026 मध्ये 15 वर्षाखालील मुलांनी सोशल मीडियाचा वापर करायचा नाही, त्यांच्यासाठी पूर्णपणे बंदी घालणारा देश ठरलेला आहे सौदी अरेबिया. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. सौदी अरेबियाने हे बॅन केलेलं आहे. सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुख्य उद्देश हाच आहे की मुलांना डिजिटल जगाच्या धोक्यांपासून वाचवणं आणि त्यांचा जो काही सर्वांगीण विकास आहे तो सुरक्षित ठेवणं. बरोबरच आहे, आजकाल मोबाईलमुळे खूप प्रॉब्लेम येत आहे बघा युथ वरती. सो युएई जर आपण पाहिलं तर युएईची इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. राजधानी अबुधाबी आहे, ठीक आहे. त्यानंतर युएई दिहराम ही त्याचं चलन आहे. शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम हे पंतप्रधान आहेत. मोहम्मद बिन जायद अल न्यायन हे अध्यक्ष आहेत. जून 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्यात 1400 कोटींच्या खर्चाने 100 वर्ष प्रलंबित असलेल्या कदियान ब्यास नवीन रेल्वेचे मार्ग प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनास मंजुरी दिलेली आहे? तर बघा इथे तुम्हाला अगेन इमेज वरून दिसत असेल तर करेक्ट आन्सर आहे पंजाब. जर आपण पाहिलं तर जून 2026 मध्ये पंजाबच्या राज्यामध्ये 1400 कोटींच्या खर्चाने 100 वर्ष जो प्रकल्प सस्पेंड केला होता, प्रलंबित होता, लटकलेला होता, तर कादियान ब्यास नवीन रेल्वे मार्ग जो आहे कादियान बियास म्हणून बियास नदीचा जो तर तिथे आपण बघतो बियास रेल्वे कॉरिडॉर जो आहे हा काय केलेला आहे तर याला आता पुन्हा पुनर्जीवित केलेले आता तो प्रकल्प सुरू केलेला आहे, ठीक आहे. सो पंजाब हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मग जर आपण पाहिलं तर 39.68 किलोमीटर लांबीची ब्रॉडगेज रेल्वे लाईन गुरुदासपूर जिल्ह्यामधील कादियानला अमृतसर जिल्ह्यातील बियासशी जोडण्याचं काम करणार आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने जून 2026 मध्ये स्नो लेपर्ड अँड हाय अल्टिट्यूड नेचर कन्झर्वेशन सोसायटी शानच्या स्थापनेला मान्यता दिली आहे? तर करेक्ट आन्सर बघा, स्नो लेपर्ड म्हटल्यानंतर बर्फाळ रिजन एकदम पाहिजे, दॅट इज लडाख हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. सो लडाखचे नायब राज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना, हे पण लक्षात ठेवा. तर यांनी शान कन्झर्वेशन सोसायटीच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. शान म्हणजे स्नो लेपर्ड अँड हाय अल्टिट्यूड नेचर. ही संस्था जैवविविधतेच्या शास्त्रीय व्यवस्थापनासाठी एक समर्पित यंत्रणा म्हणून काम करते, ज्यामध्ये लडाखच्या राज्य प्राणी असलेल्या हिम बिबट्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणारे बहुहितधारक संवर्धन समितीचे अध्यक्षपद लडाखचे नायब राज्यपाल भूषवणार आहेत. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जून 2026 मध्ये एक राष्ट्र एक प्रदर्शन या संकल्पनेवर आधारित भारत बिल्डकॉन 2026चं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर मनोहरलाल खट्टर यांनी नवी दिल्ली या ठिकाणी एक राष्ट्र एक प्रदर्शन कॉन्सेप्ट वरती आधारलेलं भारत बिल्डकॉन 2026चं उद्घाटन केलेलं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आहेत कोण मनोहरलाल खट्टर, आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी मिळून नवी दिल्लीमध्ये काय केलं तर शुभारंभ केला याचं. आणि बांधकाम साहित्य, पायाभूत सुविधा, नवोपक्रम यांना प्रोत्साहन देण्यासाठी विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग 2026 ची थीम होती वन नेशन वन एक्सपो. जून 2026 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीने गोव्यामध्ये आपल्या ताफ्यात पहिलं स्वदेशी बनावटीचं एअर कुशन वाहन हॉरक्राफ्ट सामील केलं. या जहाजाचं नाव काय आहे असं आपल्याला विचारलंय. तर H561 हे या जहाजाचं काय आहे नाव आहे, लक्षात ठेवा. अत्याधुनिक वहन जे आहे हे ते गोव्यामध्ये स्थित असलेल्या भारतीय कंपनी चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलं. H561 हवेच्या उशीवर तरंगतं आणि त्यामुळे पाणी, दलदलीची जमीन, वाळूचे किनारे, उथळ पाणी यावरती खडतळ भूभाग जे आहेत त्यावरती ते अत्यंत उच्च वेगाने प्रवास करू शकेल.
जून 2026 मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये नॅशनल कॅपिटल रिजन मध्ये किती नवीन नमो शहरांच्या विकासाला मंजुरी दिलेली आहे? तर नवीन 4 नमो शहरांच्या विकासाला मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचे या प्रोजेक्ट विषयी 2026 मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जे आहे त्याने जे आपली दिल्ली जी कॅपिटल आहे नॅशनल कॅपिटल रिजन जो आहे NCR, तर यामध्ये 4 नवीन नमो शहरांच्या विकासाला मंजुरी दिली. यामध्ये 4 नवीन ग्रीनफील्ड शहरे मध्ये दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये प्रत्येक राज्यात एक विकसित केलं जाणार आहे. सो दिल्लीवरील वाढत्या लोकसंख्येचा जो ताण आहे तो कमी करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक योजना 2041 अंतर्गत हा विकास जो आहे तो केला जाणार आहे. जून 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने 500 कोटींच्या अर्थसंकल्पासह कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये IIT मध्ये अत्याधुनिक सैन्य ड्रोन तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यास तत्वता मान्यता दिलेली आहे? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे IIT कानपूर. IIT कानपूर मध्ये आपल्याला सैन्य ड्रोन तंत्रज्ञान केंद्र स्थापन करायला मान्यता मिळालेली आहे. सो संरक्षण मंत्रालय जे आहे त्यांनी उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत IIT कानपूर येथे 500 कोटी रुपये खर्चाने राष्ट्रीय लष्करी ड्रोन तंत्रज्ञान केंद्र स्थापन करायला मंजुरी दिली आहे. अत्याधिक ड्रोन भागांवरील जे काही भारताचं अवलंबित्व आहे ते कमी करायचं आणि देशांतर्गत उत्पादन वाढवायचं, तसंच संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला कुठेतरी आत्मनिर्भर करायचं, हे या मागचं उद्दिष्ट आहे. राईट. तर आजचे आपण 15 क्वेश्चन जे आहेत ते पाहिलेले आहेत. होमवर्क क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी मित्रांनो विजेता बॅच जी आहे ती अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही जॉईन करू शकता. गटक पूर्व परीक्षेसाठीची GS रिव्हिजन बॅच आहे. यामध्ये करंट सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल आणि GS चे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहे. परीक्षा होईपर्यंत कालावधी आहे गटकची. पूर्व परीक्षा होईपर्यंत 499 रुपये फी असणार आहे आणि ऍडमिशन सुरू झालेले 19 जून पासून सोमवारपासून लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहेत. तर पटापट बॅच मध्ये इनरोल करा. सोबत टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते म्हणजे मला सांगायचे मिशन तृष्णा जे आहे ते कशाशी संबंधित आहे? सो याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. तर ही सिरीज आपण कंटिन्यू करतोय. उद्या सुद्धा भेटूया पुन्हा एकदा आपण करंट अफेअर्सच्या नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत जाता जाता व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.